नमस्कार. माणूस जन्माला आल्यापासून नाही म्हणू शकत आपण, जेव्हापासून माणसाला कळायला लागतं म्हणजे बाल्यावस्था नाही, थोडा मोठा शाळेत जातो तेव्हा जेव्हा समजायला लागतं तेव्हापासूनच माणूस स्वप्न बघायला सुरुवात करतो. अगदी शाळेत पण आपल्याला वाटतं माझा पहिला नंबर यायला हवा. मग कुठेही म्हणजे काही केलं की त्याच्यात मला चांगलं गुण मिळायला हवे. मग थोडा मोठा झाला की मला चांगली नोकरी मिळायला हवी, मग चांगली छोकरी मिळायला हवी, चांगली मुलगी मिळायला हवी, चांगलं घर हवं. तर ही माणसांची स्वप्न बघण्याची प्रवृत्ती आहे, त्याचा स्वभाव आहे स्वप्न बघण्याचे. आणि जोपर्यंत माणूस स्वप्न बघणार नाही तोपर्यंत ती सत्यात पण उतरणार नाही. स्वप्न बघणं हे नेहमी चांगलं, पण त्यासाठी तशी त्या दिशेने वाटचाल पण करायला पाहिजे. नुसतं स्वप्न बघून काही स्वप्न पूर्ण होत नसतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या दिशेने त्या प्रकाराने जिद्दीने वाटचाल करायला हवी. तर आजची माझी ही कविता आहे, ही स्वप्नपूर्तीच आहे. म्हणजे स्वप्नपूर्ती व्हावी असं वाटत असेल तर काय करायला हवं. तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे स्वप्नपूर्ती आयुष्याची. ऐकूया. आयुष्याच्या वाटेवर स्वप्न पहावी सुंदर, आयुष्याच्या वाटेवर स्वप्न पहावी सुंदर, स्वप्नपूर्तीसाठी मग करा मेहनत घोर, स्वप्नपूर्तीसाठी मग करा मेहनत घोर. कारण मेहनतीशिवाय स्वप्नपूर्ती होऊ शकत नाही ना. अडथळे येती जाती दूर करावी जिद्दीने, अडथळे येती जाती दूर करावी जिद्दीने, लक्ष ठेव ध्येयाकडे पुढे चाल विश्वासाने, लक्ष ठेव ध्येयाकडे आणि पुढे चाल विश्वासाने. पूजा अर्चनांनी यश मिळे ना कधी पलंगावरी, पूजा अर्चनांनी म्हणजे पूजा अर्चनांनी यश मिळे ना कधी पलंगावरी. म्हणूनच ती म्हण आली आहे ना, देगा देवा पलंगावरी. कधी देगा देवा पलंगावरी कधी मिळत नसतं. पूजा अर्चनांनी यश मिळे ना कधी पलंगावरी, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे करणे जरुरी, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे करणे जरुरी. नशिबासंगे लागते खरी प्रयत्नांची जोड, नशिबासंगे लागते खरी प्रयत्नांची जोड, यश नक्की येईल दारी नाही कसलीच तोड, यश नक्कीच येईल दारी नाही कसलीच तोड. प्रयत्नांचा नंदादीप ठेवा सदैव तेवत, प्रयत्नांचा नंदादीप ठेवा सदैव तेवत, मार्ग यशाचा नक्कीच गवसेल जीवनात, मार्ग यशाचा नक्कीच गवसेल जीवनात. पराभव झाला जरी झाले गेले ते विसर, पराभव झाला जरी झाले गेले ते विसर, ध्येय असू दे मनात पुन्हा पुन्हा कष्ट कर, ध्येय असू दे मनात पुन्हा पुन्हा कष्ट कर. कारण म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी, म्हणून अपयशाला म्हणून खचून जाऊ नये. ती यशाची पहिली पायरी. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावे, यश नक्कीच येईल. धन्यवाद.